शहादा परिसरात उघडकीस आलेल्या गुटखा तस्करी प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवली आहे। अहमदाबाद नंदुरबार महामार्गावरून सुरू असलेल्या या अवैध धंद्यांवर पोलिसांनी मोठा घाव घालत तब्बल 17,61,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या कारवाईमुळे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या डीबी पथकावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत असून त्यांच्या धाडसी आणि नियोजनबद्ध कामगिरीची जोरदार वाहवाह केली जात आहे। गुप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षकांनी तात्काळ हालचाली करत पथकाला सज्ज केले। कोणतीही वेळ न दवडता प्रकाशाजवळ सापळा रचण्यात आला। संशयित वाहनांवर बारकाईने लक्ष ठेवत असताना MH18 BG 9509 क्रमांकाचे आयशर वाहन पोलिसांच्या नजरेत आले। वाहनाची हालचाल संशयास्पद वाटताच ते अडवून सखोल तपासणी करण्यात आली आहे। तपासणी दरम्यान वाहनात सुगंधी तंबाखू मिश्रित गुटख्याचे तब्बल 10 बॉक्स आढळून आले। विशेष म्हणजे या मालाची वाहतूक कोणत्याही अधिकृत कागदपत्रांशिवाय सुरू असल्याचे उघड झाले। यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अंदाजे 15 लाख रुपये किमतीचे वाहन आणि 2,61,000 रुपयांचा गुटखा माल असा एकूण 17,61,000चा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी वाहन चालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सध्या पोलिसांकडून या तस्करी मागील मुख्य सूत्रधार कोण, माल कुठून आला आणि नेमका कुठे पोहोचवला जाणार होता याचा सखोल तपास सुरू आहे। प्राथमिक अंदाजानुसार या प्रकरणामागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। एकीकडे पोलिसांची धडाकेबाज कारवाई तर दुसरीकडे आतल्या हातांचा शोध या दोन्ही आघाड्यांवर कठोर पावले उचलली गेली तरच गुटखा माफियांवर पूर्णतः लगाम लागेल। जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक।